त्याच्या आधी बिहारमध्ये झालेल्या निवडणुकीसंदर्भात आपण एक ट्विट केलेलं आहे. तुमचं काय भूमिका आहे त्यामागची? नाही, माझी भूमिका काहीच नाही आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामध्ये पॅरेग्राफ 170 की 171 आणि त्याच्यामध्ये 184 की 182H कन्क्लुजन जे आहे, या दोन्ही पॅरेग्राफमध्ये सुप्रीम कोर्टाने असं म्हटलेलं आहे की इलेक्शन कमिशनला नागरिकत्व ठरवता येत नाही. हे सुप्रीम कोर्टाचं मत आहे. तर इथे चीफ जस्टिस ऑफ इंडियाने सुद्धा इंग्रजीमध्ये ज्याला म्हणतात कॉल स्पीड अ स्पीड, म्हणजे तलवार असेल तर त्याला तलवार म्हणा, बंदूक असेल तर म्हणा त्याला बंदूक म्हणा, अशा पद्धतीचं असणारं वागणूक त्या ठिकाणी दिसलेली नाही. जजमेंटमध्ये म्हणतात की बाबा इलेक्शन कमिशनला नागरिकत्वाच्या संदर्भात अधिकार कुठेच दिलेला नाही. त्याच्यामुळे प्रश्न हा उभा असतो की हे नागरिकत्वाच्या नावाखाली इलेक्शन कमिशननी 90 लाख मतं आसाममध्ये, तेवढीच मतं असताना पश्चिम बंगालमध्ये, बिहारमध्ये आणि तामिळनाडूमध्ये मतं घाळ केली किंवा काढली. काढण्याचा अधिकार नसताना सुद्धा काढली. त्यावेळेस राज्यघटनेप्रमाणे हे फ्री आणि फेअर इलेक्शन आहे का, हा प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित राहतो. आणि म्हणून मी असं म्हणालो की काँग्रेस आसाममध्ये, TMC वेस्ट बेंगॉलमध्ये, DMK तामिळनाडूमध्ये, डावे केरळामध्ये, यांनी आत्तापर्यंत सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केली नाही. किंवा जर सुप्रीम कोर्ट असं म्हणतंय की हे वगळणं गैर आहे, अनकॉन्स्टिट्युशनल आहे, इलेक्शन कमिशनला अधिकार नाही, तर ह्या चारही राज्याच्या निवडणुका रद्दाची रिट पिटिशन का दाखल केलेली नाही, हा मला वाटतं प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित राहतो. माझा सल्ला आहे या पक्षांच्या प्रमुखांना की आपण असणारं सुप्रीम कोर्टामध्ये ह्या निवडणुका रद्द करणारी याचिका दाखल करण्यात यावी. ते असे सत्ताधारी जे बसलेले आहेत ते फोडफाड करायलाच बसलेले आहेत. त्याच्यामुळे असणारं 60 काय, उद्या सगळे गेले तरी मला त्याच्यातलं आश्चर्य नाही. महाराष्ट्रात जे मॉडेल राबवलं तेच देशभरात राबवण्याचा भाजपचा विचार आहे. त्यांनी सगळीकडे त्यांना जे सुचतं ते वाजवतात. इथे फक्त दुर्दैव आहे की इथला असणारा मध्यमवर्गीय हा स्वतःच्या घरातल्या महिलांच्या पदराच्या आड दडून बसलेला आहे. त्याला ह्या गोष्टीचं घेणं देणं नाही की देश कुठे चाललाय, काय चाललाय, याचं त्यांना अजिबात घेणं देणं नाही. आणि त्याच्यामुळे हा असणारा परिणाम आहे. आता एक शेवटचा एक प्रश्न विचारतो. महाराष्ट्रात विधान परिषदेच्या निवडणुका सुरू आहेत. किमान तत्वासाठी तरी लढलं पाहिजे असं विरोधी पक्षांना कदाचित वाटत. कारण उमेदवार प्रश्न असा आहे की तुम्ही सगळेजण टिंब आहात. तुमचे मालक पण, तुमचे एडिटर पण आणि तुम्ही पण. विरोधी पक्ष या देशामध्ये राहिलाय का? कोणतरी दाऊद इब्राहिम बरोबर आहे, कोणतरी जुन्या गोष्टींमध्ये अडकलेलं आहे, असं सगळं कॅरेक्टर आहे. आता ही थोडी राजकीय पक्ष आहेत, यांना आता आपली सत्ता याच्यासाठीच पडलेला आहे. देश राहिला काय न राहिला काय याच्याशी कोणालाही घेणं देणं नाही, इव्हन रुलिंग पार्टीला सुद्धा.
एक पक्ष पद्धतीकडे समजा तुम्ही. तुम्ही एक पक्षीय म्हणताय, मी असं आता म्हणतोय की तुम्ही विघटनेच्या रस्त्यावर चाललेला आहात.